हॅलो नमस्कार, मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कितीही प्रयत्न केला तरी काही पोटावरची डेरी आणि कमरेवरचा घोडा काही कमीच होत नाही आणि यामुळेच आपलं लुक आहे ते एकदम खराब दिसतं. तर आजची एक्सरसाइज तुम्हाला रोज करायचं आणि कमरेवरची आणि पोटावरची चरबी पूर्णपणे गायब करायचं आहे. तर चला सुरुवात करूया पहिल्या एक्सरसाइजला. त्यासाठी दोन्ही गुडघ्यावरती असं आपल्याला उभारून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्यायचं. एकदा उजवा हात आहे तो आपल्याला उजव्या पायालाच टच करायचा आणि डावा हात आहे तो डाव्या पायालाच टच करायचा आहे. मात्र जसा आपला हात मागं जातो तो दुसरा हात आपला स्ट्रेट असू दे, म्हणजे पोटावरती आणि कमरेवरती पीळ तयार होतो. त्यामुळे त्या भागातली चरबी कमी होते आणि आपलं वजन देखील आरामशीर कमी होतं. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 25-25चे 2 सेट करायचा आहे. खूप असर देणारे व्यायाम आहे, तर नक्की रोज करत जा. तर चला आता करूया दुसरा व्यायाम. सेम आपल्याला दोन्ही गुडघ्यावरती उभं राहायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात मागं घ्यायचं, उजवा हात डावीकडं आणि डावा हात उजवीकडं करायचं आणि आपल्याला असं समोर वाकायचं आहे. त्यानंतर पूर्णपणे असं मागं जायचं. पूर्ण ताण आपल्या कमरेवरती आणि पोटावरती पडत आहे. जसं आपण समोर वाकत आहे तो पोटावरती ताण पडतं आणि जसं आपण मागं जात आहे तर आपल्या कमरेवरती ताण पडतो. त्यामुळे त्या भागातली चरबी कमी होते आणि आपलं शरीर आहे ते शेपमध्ये येतं. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 25चे 2 सेट करायचा आहे. खूप छान असर देणारा व्यायाम आहे. त्यासोबत आपली पोटावरची चरबी असते ना, ती खूप टाईट असते किंवा खूप हट्टी असते, ती कमी करण्यासाठी मस्त असा व्यायाम आहे. लूज पडलेलं शरीर टाईट होण्यासाठी खूप छान असा व्यायाम आहे. तर रोज नक्की करत जा, कारण पोटावरची चरबी केवळ तुमचा लूक खराब करत नाही तर तुमच्या आरोग्याच्या बाबतीत देखील खूप वाईट परिणाम देऊ शकतात. त्यामुळे पूर्ण शरीर शेपमध्ये असलेलं केव्हाही चांगलं होतं. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी खाली बसून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही पाय आपल्याला असं समोर घ्यायचं, पण दोन्ही पायांचं अंतर आपल्या शरीराच्याच मापाने ठेवायचं. दोन्ही हात समोर घ्या. त्यानंतर उजवा हात डाव्या पायाला टच करायचा आणि डावा हात उजव्या पायाला टच करायचं. बघतेवेळी खूप वेगळं वाटतं, पण असर देणारा व्यायाम आहे. जसे आपले हात पायाला टच करतो तेच हात आपल्या पोटावरती टच करायचं. पूर्ण ताण आपल्या पोटावरती आणि कमरेवरती जास्त व्हायले, त्यामुळं त्या भागातली चरबीही कमी होणार नक्की. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 25चे 2 सेट करायचा आहे. कारण पोटावरची चरबी जास्त वाढल्यामुळे तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तातील साखर, हृदयाशी संबंधित असे अनेक आजार आहेत ते आपल्याला खूप घाबरवतात. त्यामुळे रोजच्या रोज असा व्यायाम असू दे. व्यायाम केल्यामुळे कसं आपल्या शरीरामध्ये चरबी साठत नाही, वजन देखील कमी होतं आणि आपल्याला ताकद निर्माण होते. त्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे आणि व्यायाम हा सकाळचा असू दे, म्हणजे दिवसभरामध्ये फुल एनर्जी मिळते. आता करत आहे पुढचा व्यायाम. सेम बसली आहे. दोन्ही हात स्ट्रेट करायचं. उजवा हात आहे तो डाव्या पायाजवळ न्यायचा आणि डावा हात आहे तो उजव्या पायाजवळ न्यायचं. या व्यायामाचा असर खास करून आपल्या कमरेवरती आणि पोटावरती जास्त व्हायले, त्यामुळं त्या भागातली चरबी आहे ती पूर्णपणे गायब होते आणि आपलं लूक आहे ते पूर्णपणे बदलतं. पूर्ण शरीर शेपमध्ये येतं. मग तुम्ही कोणतेही कपडे घातला की त्याच्यामध्ये अजिबात ती चरबी दिसत नाही. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 25चे 2 सेट करायचा आहे. तसेच व्यायामासोबत आहाराकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. नुसतं व्यायाम केल्यामुळेच आपली पोटावरची चरबी कमी होते किंवा वजन कमी होतं असं नाही. जसं आपल्याला गोड पदार्थापासून लांब राहायचं आहे तसं मैदा किंवा तळलेल्या पदार्थापासून देखील लांब राहायचं आहे. आता करूया पुढचा व्यायाम. सेम बसायचं. एक हात मागं घेतली, दुसरा हात असं पायाला टच करायचा. असं आपल्याला दोन्ही बाजूनी करायचं आहे. जसं आपण हात पायाला टच करतो तसं आपल्याला मस्तक आपल्या गुडघ्याला टच करायचं, म्हणजे पूर्णपणे वाकायचं. या व्यायामाचा असर कमरेवरती, पोटावरती तर व्हायले, त्यामुळं त्या भागातली चरबी कमी होते आणि वजन देखील कमी होतं. या व्यायामामुळे पोटाचे स्नायू चांगले ताणवतात. शिवाय हाताची आणि पायाची देखील छान एक्सरसाइज व्हायले. तसेच पाठदुखी कमी होण्यासाठी आणि आपलं मणक्यातली ताकद वाढण्यासाठी खूप छान असा व्यायाम आहे. तर रोज न चुकता करा, म्हणजे पोटावरची चरबीही कमी होते, दुखणं देखील गायब होतं आणि आपल्याला ताकदही भेटते. त्यामुळे व्यायाम खूप खास आहे आपल्या शरीरासाठी. असे हलके फुलके व्यायाम करूनच स्वतःचं वजनही कमी करायचं आहे आणि चरबी देखील वितळायचं आहे. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पाय असं जॉईंट करून आपल्याला असं बसून घ्यायचं आहे. दोन्ही हात समोर घ्यायचं, तेच हात पायाजवळ न्यायचं आणि आपल्याला असं गोल फिरून घ्यायचं आहे. असं आपल्याला सरळ आणि उलटं दोन्ही बाजूनी फिरून घ्यायचं आहे. या व्यायामाचा असर पोटावरची अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी अगदी सोपा व्यायाम आहे. कारण पोटावरची चरबी पूर्णपणे गायब होते. असे व्यायाम जर रोज तुम्ही बसून केला तर. फक्त व्यायामाला महत्त्व द्या आणि रोज न चुकता असे व्यायाम करा. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 25चे 2 सेट करायचा आहे. तसेच पोटावरची जास्त चरबी वाढल्यामुळे आपल्याला ना पित्त, वात, ॲसिडिटी असे अनेक आजार आहे जे आपल्याला खूप त्रास करतात. कारण जास्त
पोटावरती चरबी साठल्यामुळे. तर असे व्यायाम करायचं ज्यामुळे पोटावरची चरबी ही कमी होते आणि आजारापासून मुक्तीही मिळते. रोज नियमित असे व्यायाम करत जा. कसं व्यायाम केल्यामुळेच तर आपल्याला आजारापासून दूर राहू शकतो, आपण फिट राहू शकतो, पूर्ण शरीराची चरबी वितळू शकतो आणि वजन देखील कमी करू शकतो. व्यायाम एक आणि फायदे भरपूर. तर चला आता करूया शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही गुडघ्यावरती उभं राहायचं, दोन्ही हात असं मागं घ्यायचं आणि आपलं मस्तक आहे ते असं फरशीला टच करायचं आणि त्यानंतर आपले दोन्ही हात असे वर करून घ्यायचं. त्या व्यायामाचा असर बघू शकता. जसं आपण वाकत आहे तो पोटावरती ताण पडतो, त्यामुळे त्या भागातली चरबी कमी होते. आणि जसे आपले हात वर चालले त्यामुळं आपल्या कमरेवरती, पाठीच्या कण्यावरती खूप सारा असर व्हायला, त्यामुळं त्या भागातली ही चरबी कमी होते आणि पूर्ण शरीर शेपमध्ये येतं आणि आपल्याला परफेक्ट अशी फिगर मिळते. तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 25चे 2 सेट करायचा आहे. तसेच पोटावरची चरबी जास्त वाढल्यामुळे कालांतराने आपले कपडेसुद्धा फिट बसतात आणि वाढलेल्या पोटाच्या चरबीला वैतागून बरेच जण खाणं पिणं सगळं सोडतात. असं वाटतं की त्यांना त्यांची पोटावरची चरबी कमी होते, पण व्यायाम करायचं नसतं. पण खरं सांगू, खाणं पिणं सोडल्यामुळे तुमची पोटावरची चरबी अजिबात कमी होणार नाही. त्यासाठी असे सिंपल का असू दे पण व्यायामच लागतो, कारण व्यायाम केल्याशिवाय जी हट्टी चरबी आहे ती वितळणार नाही. तर रोज थोडा का असू दे पण व्यायाम करत जा. 5 ते 10 मिनटं स्वतःसाठी जर वेळ काढला आणि रोज असा व्यायाम केला ना, तर तुमचं वजनही कमी होतं आणि पोटावरची हट्टी चरबी देखील वितळते. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.